चला थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया. मी समालोचक प्रतीक कांबळे सर्वांचं कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जाऊया तिसऱ्या मॅच कडे. संघर्ष युवा प्रतिष्ठान समोर असेल पार्थ 11 या दोन संघांच्या दरम्यान लढत आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल पार्थ 11 या संघाने जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे सजवलंय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साई वीर एक आयकॉन खेळाडू आपण पाहतोय, तर स्ट्रायकिंग एंडला एक राकेश एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. उत्तम चपळ असा खेळाडू आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. तर गोलंदाजीचा भार सर्वेश ऑन बॉलिंग मार्क पार्थ 11 या संघाकडून. पंचांच्या डाव्या बाजूने 12 साई वीर साठी पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगला सन्मान दिला गेला चेंडूला. एक धाव तर पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि 2 धावेने संघाच्या विचार केला तर साई वीर याचा जर विचार केला तर लेदर बॉल क्रिकेटला सुद्धा आपण त्याला पाहिलं गेलं सातत्याने. मुंबईमध्ये शिवाजी स्टेडियम इथे लेदर बॉल क्रिकेट मध्ये त्याला सातत्याने पाहिलंय, तरी गावामधील टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा त्याला पाहिलं जातं. असं साईवीर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. तर गोलंदाजीचा भार सर्वेश याच्याकडे आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्वेश ऑन बॉलिंग मार्क. 2 या धावसंख्येने धावांचा श्रीगणेशा जरूर झाला इथे. यावेळी टॉम पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. तिथे विकेट किपर अंकित घोडगे थोडेसे मिस झाले. त्याचा पुरेपूर फायदा उचलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चांगले तैनात होते आणि एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल 3 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर संघर्ष युवा प्रतिष्ठान आणि पार्थ 11 या संघाच्या दरम्यान टॉस पाहत आपण या सामना पाहतोय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्या कुर्तडे गावचा असा चपळ असा खेळाडू राकेश उर्फ बाळा, एक नावाजलेला अष्टपल्लव खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे या कुर्तडे गावामध्ये असा बाळा आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. पुण्यावरून खास इथे आज कुर्तडीची प्रीमियर लीग स्वतःच्या गावचे मातीतली प्रीमियर लीग खेळण्यासाठी दाखल झालाय. यावेळीच अचूक टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने दिशा दिले चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे त्यांना रनआउटचा चान्स तिथे मात्र अंपायरने फेटरली गेले अपील आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 5 या धावसंख्येवरती. आदरणीय महेशजी लोवार यांच्याकडून या कुर्तडे प्रीमियर लीग साठी 500 रुपयाची देणगी आली आहे. तर त्यांच्या आम्ही कुर्तडे प्रीमियर लीग ऑल कुर्तडे संघ तसेच ग्रुप ग्रामपंचायत कुर्तडे यांच्या वतीने आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. तर पुन्हा एकदा यावेळेस अलंद कार्पेट चेंडू खेळला गेला. राजा गोविलकर इथे मात्र राजा थोडेसे मिस फील्ड होता वेळी पाहायला मिळते. इन ऍक्शन मध्ये आले होते परंतु थोडीशी मिस फील्ड खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाजाने आणि 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल 7 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर संघर्ष युवा प्रतिष्ठान फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. तर पार्थ 11 संघ गोलंदाजी ट्रॅकवर सर्वेश आपण पाहतोय. याला राईट द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर केला बालयाने, परंतु निश्चितच लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं. सर्व्हिसला सुद्धा आपण अनेक ट्रॉफ्यांमध्ये पाहायला गेलंय. वाडीचं प्रतिनिधित्व करत असतावेळी लोटी शिरोडुगे या संघाकडून बिलॉंग करतावेळी आपण पाहिलं गेले. सातत्याने गोलंदाजी केली गेली आहे, परंतु स्ट्रायकिंग एंडला साई वीर सारखा फलंदाज चेंडू फुल टॉस केलाय. चेंडूला सरळ पाठवून दिला. विकेट. केपीएल षटकार 6 धावा. डीजे डीजे पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू सर्व्हिसचा शॉटॉन पुल केला. फुल टॉसला टॉस केला. मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा बिनगडी बाद. संघर्ष युवा प्रतिष्ठान आपण हा संघ फलंदाजी करतावेळी पाहतोय आपण. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज कोण दाखल होईल? आयकॉन खेळाडू अंकित घोडगे सुद्धा पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. विकेट कीपर पाहायला मिळतोय. तर नवीन गोलंदाज
गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचूया. दीपराज सुर्वे नवीन गोलंदाज. गिरोबा बागपाटवले या संघाला बिलॉंग करते पाहायला गेले आपण आज कुरतडे प्रीमियर लीग मध्ये. पाहतोय आपण तर स्ट्रायकिंग एंडला समोर फलंदाज राकेश. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा धावून चालू केले. पंचांना पार केले. हा चेंडू राकेशसाठी यावेळी सर राकेशने हिट केला. चेंडू हवेमध्ये चेंडूला पाठवून दिलाय. यावेळी सरळ बॉलचा केला वापर आणि बॉल करल हा वैसा पर चेंडू सीमा रेखा पार. KPL षटकार. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची ओळख या पंचकृषी मध्ये असा राकेश आपण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतंय. चांगली फटकेबाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा अनबॉलिंग मार्क दीपराज. यावेळी सुद्धा शॉट पूल केला चेंडूला सीमा रेखा पात षटकार. पारदर्शी केलाय राकेश. याच्यासाठी राकेश शांगरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं. अनिल आंग्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. चांगली गोलंदाजी यावेळीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आहे. राकेश याच्यासाठी 2 षटकार लगावले लगातार. त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक अनिल आंग्रे यांच्याकडून खास पुण्यावरून हे कुरतडे प्रीमियर लीग खेळण्यासाठी आले. अनिल आंग्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं गेलं. त्यांचं आम्ही कुरतडे प्रीमियर लीगच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा जोडले जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय यावेळी शटॉन पूल करण्याचा साई वीर ऑन स्ट्रायकरला पाहायला मिळेल आपल्याला. शटॉन पूल करण्याचा प्रयत्न जरूर होता. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजे 27 या धावसंख्येवरती. संघर्ष युवा प्रतिष्ठान संघर्ष करता वेळी आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर भारतीय 11 संघाकडून पाहायला मिळतंय. यावेळेस हलक्यात कट बॅटची एज घेऊन गेल्या चेंडू डीप म्हणजे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आहे. 2 धावेच्या माध्यमातून आता चांगलं फेकी करेपर्यंत 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 29 या धावसंख्येवरती. विकेट किपिंग मध्ये जर विचार केला तर अंकित घोडके सारखा ऑलराऊंडर खेळाडू या पंचक्रोशीतील आयकॉन आयडॉल खेळाडू म्हणजे जी ओळख आहे तो आपल्याला विकेट किपिंग मध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे त्यांच्याकडे, चांगली फलंदाजी. एक शांत विनिमय असा खेळाडू अंकित घोडगे आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस थोडीशी मिस फील्ड अंकित घोडगेच्या. मी ज्याचा विचार करत होतो त्याच क्षेत्ररक्षकांकडून मिस फील्ड झाली आणि चेंडू 1 बाउन्स सीमा रेखा पार चौकार. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 धावा. बिनगडी बाद 33 धावा. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. राकेश आणि साई वीर यांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा. जास्त टाइम घ्यायचा नाही मित्रांनो, आपण अजूनही खूप सामने खेळवायचे याची नोंद असू द्या. पंच शिवम मुरकर आणि शिवम नागवीकर यांना विनंती असेल की लगेचच सामन्याला चालू करायचं आहे. टीम मीटिंग जास्त घेऊ नका मित्रांनो, आपल्याकडे टाइम कमी आहे आणि मॅचेस जास्त आहे याची विनंती असेल. आपण मी कमिटीच्या वतीने प्रतीक कांबळे आपल्याला विनंती करतो की आपण लगेचच मॅचला चालू करायचं आहे. नवीन गोलंदाज अंकित घोडगे ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळेल.
आयकॉन खेळाडू अंकित घोडके धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती. एक चांगली गोलंदाजी करणं आता गरजेचं आहे. अंकितला आयकॉन खेळाडूची कामगिरी इथे करावी लागेल, कारण संघ कुठेतरी थोडासा पार दिलेला संघ अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतून बाहेर आणण्यासाठी अंकितला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू फुल टच चेंडू, परंतु पंचांचा निर्णय तर वाईट. एक अतिरिक्त चेंडू इथे खर्च केला अंकितने. पहिला चेंडू एक धाव प्राप्त होती. एका धावीच्या माध्यमातून आता धावसंख्या 34 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. राकेश पुन्हा एकदा स्ट्राईकला. पुन्हा एकदा थोडीशी खराब गोलंदाजी. पंचांचा निर्णय तर वाईट. पंच आमच्याकडे शुभम मुरकर यांचे दोन्ही हात समांतर. अतिरिक्त धावा इथे अंकित घोडकेच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरसावील 35 या धावसंख्येवरती. आता पुन्हा एकदा यावेळेस राकेशने हलक्या हाताने कट केला चेंडू. तिथे विकेट किपिंग धावले. इथे तू मी करता वेळी इथे फलंदाज बाद होईल. राकेशला मागं परतावं लागेल. चांगली केली जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. आपल्या संघासाठी पूर्ण इथे जीवाचं रान करून इथे धावा उपलब्ध करून दिलाय. आणि बॅक टू द पॅव्हिलियन राकेश डीजे. मैदानाच्या आतमध्ये तर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा जर विचार केला तर 36 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या रत्नागिरी जिल्ह्यातच नाही तर रत्नागिरीच्या बाहेर सुद्धा असा अनेक ट्रॉफ्या गाजवलेला असा खेळाडू आणि आपण ज्या पंचक्रोशी मध्ये ज्याची ओळख आहे, एक चालकेवाडी एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो असा फलंदाज ऑलराऊंडर खेळाडू अनिकेत कांबळे नाव स्ट्राईकिंगला पाहायला मिळालाय. इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय अनिकेत कांबळेला. लेग बाय मध्ये एक धाव पूर्ण होते. मात्र स्ट्रायकिंग एंडला आता चांगलं बॅटल असेल. एक समोरच्या संघामध्ये एक आयकॉन खेळाडू, एक चांगला पंचक्रोशीतील आयकॉन खेळाडू अंकित घोडके गोलंदाजी ट्रॅकवर आणि समोर संघर्ष प्रतिष्ठान या संघाकडून पंचक्रोशीतील आयकॉन खेळाडू अनिकेत कांबळे स्ट्रायकिंग एंडला. अनिकेत कांबळे चालकेवाडी एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारे अष्टपैलू असा खेळाडू ज्याची ओळख आहे या पंचक्रोशीमध्ये, ज्यांची ओळख आपण सातत्याने अनेक ट्रॉफ्यांमध्ये पाहिली गेली आहे असा हा खेळाडू आपण पाहतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न जरूर. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. पॉइंटच्या रिझल्ट मध्ये एक धाव पूर्ण कंप्लीट केली आहे. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. चांगलं क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून आणि एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा यावेळी साईवीर सरळ बॅटचा वापर करत होता, परंतु रनआउटचा खतरा टळला. इथे साईवीरला मोठं जीवदान दिलं गेलंय. म्हणजेच चांगली गोलंदाजी यावेळी अंकित घोडके यांच्या माध्यमातून लगातार 2 वाईट टाकल्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कारण एक अनुभव जो आहे ना अंकित घोडके यांच्याकडे आणि एक शांत विनिमय खेळाडू. कोणत्याही खेळाडूकडून जर चूक झाली तर त्याला समजून घेणं असा एक खेळाडू अंकित घोडके आपल्याला कुर्तडे प्रीमियर लीगच्या या मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार्क. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अंकित याच्या माध्यमातून. 5 चेंडू, अजून एक चेंडू शेष असेल. अंतिम चेंडू घेऊन सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे क्षेत्ररक्षक नाही, अंकित घोडके स्वतःहून गेले. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट केली आहे. 2 धावेच्या माध्यमातून धाव संख्या 40 धावा. एक गडी बाद. संघर्ष प्रतिष्ठान डीजे.
जाऊया नक्कीच डीजे मास्टर श्वेत पेटकर आपल्याला संधी दिली जाईल. धावसंख्या 40 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. एक गडी बाद गमावला गेलाय. 40 धावा इथे संघर्ष प्रतिष्ठान हा संघ मोठा ताकदीवरचा संघ आपण पाहतोय. संघर्ष करता वेळी आपण या संघाला पाहतोय. आदरणीय महेशजी वीर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तर आदरणीय सचिन दादा फुटक यांचा संघ आपण पार्थ 11 हा संघ पाहतोय. पुन्हा एकदा स्वप्नील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय उर्फ राजा. रत्नागिरी पोलीस दलातील कार्यरत असलेले स्वप्नील गोविलकर पहिला चेंडू भिरकाव दिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का परंतु नाही. चेंडू शॉर्ट टर्म पुल केलाय. सीमा रेखा पार षटकार. एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती स्वप्नील याच्या चेंडूवरती अनिकेत कांबळे सालकेवाडी एक्सप्रेस याने पहिल्या चेंडूवरती ठोकलाय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा दुसरा चेंडू यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झालाय कबडला. क्षेत्ररक्षक तिथे सचिन दादा पोहोचतात आहे. त्यापूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या आहे. यावेळेस थोडासा ओव्हरथ्रो झालाय मिस स्टँडिंग आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. 3 धावा कंप्लीट केल्या. 3 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 49 या धावसंख्येवरती. यानंतरचा सामना शिवस्वराज्य प्रतिष्ठान शिवस्वराज्य आणि भिकाजी शेठ 11 या 2 संघाच्या दरम्यान पहिला पुकार टॉस साठी दिला जातोय आपल्याला. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नीलने वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमक पारी पाहायला मिळाला. आक्रमण केलं गेलं अनिकेतच्या माध्यमातून आणि त्यानंतर स्वप्नील याने सुंदर चेंडू टाकला. एक्स्ट्रा कव्हर चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर फेकी करेपर्यंत एक मिस स्टँडिंग झालं. अंकित घोडगे यांच्या माध्यमातून चेंडू सुटला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. 3 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 49 धावा. पुन्हा एकदा स्वप्नील यावेळीस खोलवर टप्प्याचा चेंडू साई याला चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची इथून जरूर सांगता होईल. साई ओपनिंग साठी आला होता. अजूनही 4थं षटक चालू आहे. अजूनही फलंदाजी करतात. चांगली फटकेबाजी साईच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली आहे. मगच्या ओव्हर मध्ये जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा यावेळेस काय होतंय दांडी 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 गुल. फलंदाज साईवीर बॅक टू द पॅव्हिलियन. केलंय स्वप्नील याने उर्फ राजा याने दांडी गुल केली साईवीरची आणि बॅक टू द पेव्हिलियन साईवीर यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल राकेश. हाही सुद्धा गेल्या वर्षीचा जर विचार केला गेल्या पर्वाचा जर विचार केला ना अफलातून कामगिरी अफलातून फलंदाजी ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली फायनल पर्यंत असा आणि जी के स्ट्रायकरला विजय करून दिला होता असा हा फलंदाज. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चेंडू चाललाय सरळ परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय तिथे डीप मध्ये आणि इथे मात्र थोडासा ओव्हरथ्रो. 2 धावा कंप्लीट केलाय. पहिल्या चेंडूवरती गेल्या पर्वाचा जर विचार केला याने राकेश याने अक्षरशः कुर्तडे प्रीमियर लीग हदलवणारी अशी पारी केली होती. तो राकेश स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण. पुन्हा एकदा स्वप्नील राईट विकेट राकेश आणि फुल टॉस केला. क्षेत्ररक्षक तिथे स्वप्नील पकडला झेल आणि संपलाय फलंदाज राकेशचा खेळ.
थँक्यू डीसी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जण पोहोचले 51 धावा. 3 गडी बाद 51 धावा. नवीन फलंदाज कुर्तेडे गावचा उगवता सितारा ज्याचं नाव आहे रुद्र भाटकर, रुद्र गणेश भाटकर. एक नावालौकिक असा खेळाडू कुर्तडे गावचा रुद्र गणेश भाटकर असा फलंदाजीसाठी आलाय. फलंदाज अंतिम ओव्हर घेऊन अंतिम षटक अंकित गोडगे. पुन्हा एकदा अनिकेत कांबळे स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू बिरकावून जरूर दिलाय. गोळीच्या वेगासारखा चेंडू गेलाय. कंप्लीट केलाय क्षेत्ररक्षक तिथे. त्यापूर्वी 2 धावा. चित्त्यासारखी धाव आहे या फलंदाजाची. चालकेवाडी एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो आणि त्याच रीतीने आपल्याला पाहायला मिळेल चित्त्यासारखी चपलाई या फलंदाजाचे पाहायला मिळाली. रॉकेट शॉट होता. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावीने धावसंख्या पुढे सरसावेल. 53 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचले आहे. अंकित पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस चांगला चेंडू थोडासा फिरकी होती गोलंदाजी मध्ये आणि की त्याला चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची जरूर सांगता येईल. अफलातून गोलंदाजी अंकित गोडकेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत बॉल पकडेपर्यंत फेकी करेपर्यंत 2 धाबा कंप्लीट केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि रुद्र भाटकर याला पळवता वेळी आपण पाहतोय अनिकेत कांबळे. तीन चेंडू आतापर्यंत फेस केले. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती 55 धावा. यानंतरचा होणारा सामना शिवस्वराज्य आणि भिकाजी शेठ फुटक. यावेळेस काय बिग 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 हिट. चेंडू सीमा रेखा पार षटकार. थँक्यू डीजे. या नंतर होणारा सामना दोन्ही संघनायक लवकरात लवकर. पुन्हा एकदा यावेळी सुद्धा शॉट ऑन पूर केला. झेल खाली स्वप्नील आणि चांगला पकडला झेल आणि समाप्त होत आहे अनिकेत कांबळेच्या पारीचा खेळ. डीजे नवीन फलंदाज नंदकिशोर पालवकर. कुर्तडे प्रीमियर लीगचा सर्वात जास्त पॉइंटला गेलेला खेळाडू नंदकिशोर पालवकर स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण आणि पहिल्या चेंडूवरती दणदणीत असा 1 बाउन्स चौकार. 4 धावा. किती थँक्यू डीजे. धावा आणि 66 धावांचं टार्गेट सेट केलंय पार्थ 11 या संघासमोर. केपीएल मध्ये सर्वात कालच्या दिवसापासून तर आजच्या दिवसापासून पर्यंत सर्वात मोठी धावसंख्या संघर्ष युवा प्रतिष्ठान 66 धावांचं टार्गेट सेट केलंय. धन्यवाद. जोडले जाऊया लगेचच माझे साथी समालोचक रघुजी पालवकर शेठ इथे टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद प्रतीक. टॉस साठी भिकाजी शेठ 11 आणि शिवस्वराज्य राहुल सुर्वे लवकरात लवकर उपस्थिती दाखवा.
बॉस कोण होतं हे पाहायचंय, यासाठी मी इथे मान्यवरांना उपस्थित केलंय. या गावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व सुनीलजी पवार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते या मॅचचा टॉस होणार आहे. आपण लगेचच या मॅचच्या टॉसकडे वळूया. आणि टॉसचा बॉस झालाय तो शिवस्वराज्य हा संघ. राहुल, पहिली मॅच थोड्याशा कारणामुळे हरलात. या मॅच मध्ये तुम्हाला चांगला कमबॅक करायचा आहे, त्यामुळे टॉस जिंकून प्रथम कोणता निर्णय घ्याल? बॅटिंग करणार आहोत आम्ही आणि पहिली मॅच आम्ही हारलोय. दुसरी मॅच आहे ती नक्कीच जिंकायचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. नक्कीच तुला सुद्धा बेस्ट ऑफ लक. आणि बिकाशेड 11 पहिली मॅच तुमची सुद्धा थोडीशी खराब गेले. जर टॉस जिंकला असतास तर तुझा निर्णय काय होता? मला क्षेत्ररक्षणच पाहिजे होतं. नक्कीच तुला जो निर्णय हवा होता तो तुला मिळालेला आहे. आणि दोन्ही संघांना सुद्धा ऑल दी बेस्ट. या मॅच नंतर लगेचच तुमच्या मॅचची तयारी करायची आहे. धन्यवाद. ओव्हर टू प्रतीक. चला मैदानाचा ताबा घ्या. थँक्यू. चला, संघर्ष प्रतिष्ठान आपला जर क्षेत्ररक्षण सजलं नाही, लवकर लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जास्त टाइम घ्यायचा नाही मित्रांनो. डीजे पेनल्टीला सामोरे जावे लागेल संघर्ष व प्रतिष्ठान या संघाला. कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती करतो की पेनल्टीला सामोरे जावं लागेल. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. डीजे थँक्यू. डीजे 66 धावांचं टार्गेट. नवीन गोलंदाज रुद्र भाटकर. पहिला चेंडू अंकित गुडगेसाठी शॉटअप पूल केला. चेंडू ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस फील्ड होते आहे.
चेंडू वन बाउंस सीमा रेखा पार KPL चौकार डीजे. त्यांच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती 66 धावांचं टार्गेट पाठलाग करत असताना आपण पाहतोय अंकित गोडगे यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौका टाकला. यावेळी सुद्धा चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. यावेळी फेकी करेपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केले आहे. ते तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु चांगली फेकी पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 6 या धावसंख्येवरती रुद्र भाटकर ऑन बॉलिंग मार्क. उगवता सितारा कुर्तडे गावचा आपण पाहतोय रुद्र भाटकर याला इनॅक्शन मध्ये मगाच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये त्यांचे वडील पाहायला मिळाले गणेश भाटकर आणि त्यांचा चिरंजीव आज संघर्ष युवा प्रतिष्ठानचा प्रतिनिधित्व करतावेळी आपण पाहतोय. यावेळी शॉर्ट ऑफ बॉल केला. झेलची शक्यता इथे मात्र पाहिला पकडला झेल आणि संपलाय अंकित गोडगेचा खेळ. फलंदाज बॅक टू द पविलियन. या मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी रुद्र पाटकर याची पाहायला मिळते. KPL कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये अंकित गोडगे सारख्या फलंदाजाला माग परतावलाय. नवीन फलंदाज प्रथमेश कुलिये आपल्याला पाहायला मिळतील. चांगली फटकेबाजी करत होता अंकित. पहिल्या चेंडूवरती चौका ठोकला होता. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र हवेचा वेग आहे परंतु चेंडू कापला हवेचा वेग कापू शकला नाही आणि पकडला इथे झेल बाळायाने आणि संपला आणि अंकित गोडगे यांचा खेळ. पुन्हा एकदा नवीन फलंदाज पहिला चेंडू शॉट ऑन बॉल केले अनिकेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक तिथे चांगले फेकी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. काय चित्यासारखी चपल घेतली अनिकेत कांबळे यांच्या माध्यमातून. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आता भारत 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 7 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 7 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर चालू. 66 धावांचं टार्गेट सेट केलंय. पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन पार्थ पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो. राईट नंबर विकेटचा मारा. यावेळी स्लोवर चेंडू टाकला गेला. चांगली गोलंदाजी पारच्या माध्यमातून पाहायला गेलाय. एक उगवता सितारा कुर्तडे गावचा आपल्याला चांगली गोलंदाजी कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. ऑल कुर्तडे संघामध्ये सुद्धा खेळता वेळी आपण त्याला पाहिलं गेलाय. तोच रुद्र भाटकर ऑन बॉलिंग मार्क. यावेळी सुद्धा षटंबूल केलाय. विकेट किपर तिथे बीट होत आहे साईवीर. थोडासा पंचांचा निर्णय होता परंतु नो चेंडू एक अतिरिक्त धाबा. थोडासा खराब चेंडू यावेळी. पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार्क. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. स्ट्रायकिंग एंडला आपण दीपराजला पाहतोय. यावेळी सौलांना कार्पेट चेंडू केलं. क्षेत्ररक्षक अनिकेत कांबळे तिथे धावतायत तोपर्यंत दुसऱ्या राकेश तिथे पोहोचली आहे आणि 2 धावा कंप्लीट केली आहे. सिंगल डबलला इथे कन्वर्ट केलं जात आहे. प्राधान्य दिलं जात आहे आणि सिंगल डबलच्या माध्यमातून आता धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजे 10 धावा. रंगडीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येतून पोहोचले 10 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज कोण येईल पाहूया आपण. डीजे
थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज राकेश आपण पाहतोय गेल्या वर्षीच्या कामगिरी पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. जर गेल्या पर्वाचा विचार केला तर राकेश याने चांगली गोल यावेळीच प्रथमेश चा फटका फसला होता परंतु झेल निसटला आणि इथे त्याचा पुरेपूर फायदा उचलला. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल 12 या धावसंख्येवरती. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते प्रथमेश कुली यांच्या माध्यमातून सुद्धा. परंतु राकेश सारखा गोलंदाज आहे समोर. गेल्या वर्षी गेल्याच्या पर्वामध्ये जर विचार केला तर चांगली फटकेबाजी चांगली गोलंदाजी केली होती. पण एकदा पाठीमागे चेंडू केलाय. 1 धाव कंप्लीट केलाय. गली या क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला होता. 1 धाव कंप्लीट केली. एका धावेवरती ते समाधान मानावे लागेल. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल 13 या धावसंख्येवरती. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती चालू आहे. थोडस षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल आपल्याला. 66 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं इथे. एक मोठं आव्हान या कुर्तडे प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे संघर्ष युवा प्रतिष्ठान संघ मालक महेश वीर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढे चेंडू यावेळी सहलांत कार्पेट चेंडू केलाय. क्षेत्ररक्षक तिथे बाला पोहोचतायत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. दीपराज हा सुद्धा गिरोबा बागपटविले या संघाला बिलॉंग करतो. यांनी सुद्धा चांगली कामगिरी या पंचक्रोशी मध्ये यांची सुद्धा पाहायला मिळाली सातत्याने. तसेच समोर एक वेगवान असा गोलंदाज राकेश याच्या समोर पाहूया. चांगली फटकेबाजी सुद्धा करतात आहे. याला वीस आनंद कार्पेट चेंडू खेळलाय. हलक्या हाताने कट केला चेंडू. 1 धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या इथे. थोडस खराब क्षेत्ररक्षण साईवीर यांच्याकडे माध्यमातून पाहायला मिळालं. त्याचा पुरेपूर फलंदाजांना फायदा मिळाला आणि त्याच्या 2 धावा तिथे कंप्लीट केल्या. 2 धावेच्या आता माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. इथे मात्र 17 वरती होईल का खतरा परंतु राकेश मात्र देईल का खतरा असं पार्थ 11 या संघाला पाहूया आपण की साईराज देतोय खतरा. फुल टॉस चेंडू नक्कीच जेल खाली पोहोचेल का क्षेत्ररक्षक नाही. 1 धाव कंप्लीट केली आहे. चेंडू हवेमध्ये खूप काळ राहिला होता परंतु थोडस क्षेत्ररक्षक दूर होता अनिकेत कांबळे तोपर्यंत पोहोचला नाही. परंतु 1 धाव तेपर्यंत कंप्लीट केली आणि एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या 18 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. खास पुण्यावरून इथे खेळण्यासाठी आज कुर्तडे प्रेमी लीग मध्ये दाखल झाले. गेल्या पर्वामध्ये दाखल झाले. यावेळीच शॉटअंपूल केला. झेलची शक्यता. कॉटन बोल्ट इथे संधी नक्कीच राकेश माग परतावलाय. प्रथमेशचा खेळ समाप्त होतोय. बॅक टू द पवेलियन डीजे. एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय नवीन फलंदाज ज्याची मैदानाच्या दिशेने पावलं पाहतोय आपण असा या कुर्तडे गावचा एक बाहुबली ज्याला मानला जातो तो म्हणजे पोलीस दलातील कार्यरत असलेले आदरणीय राजाजी गोविलकर स्वप्नील गोविलकर उर्फ राजा यांना आपण पाहतोय. 66 धावांचं मोठं टार्गेट आज आणि समोर गोलंदाज असेल अनिकेत कांबळे. चालकेवाडी एक्सप्रेस कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर. आता मात्र चांगलं बॅटल असेल. एक नावाजलेला फलंदाज रत्नागिरी पोलीस दलाच्या टीम मधून खेळतो आपण. अनेक ट्रॉफीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने पोलीस दलाच्या टीमचं प्रतिनिधित्व करतो असा राजा गोविलकर मैदानाच्या आतमध्ये. तर समोर एक पंचक्रोशीतले एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा पहिला चेंडू
खोलवर टप्प्याचा चेंडूवर तो भिरकाव देण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूची इथून जरूर सांगता येईल. वेगवान चेंडू टाकला होता अनिकेत कांबळे यांनी. निर्धाव चेंडूची जरूर सांगता आली. धावसंख्या तिथेच थांबले. संघाची धावसंख्या जण पोहोचली असेल ती म्हणजे आता 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा 19 धावा. पुन्हा एकदा आनंद कार्पेट चेंडू केला गेलाय. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल नक्कीच. रनआउटचा चान्स इथे मात्र फलंदाज बाद साईदीप. बॅक टू द पेविलियन. फलंदाज साईरजला मागे परतावं लागलाय. दीपराजला मागे परतावं लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सर्वेश भोवट दाखल झाले. तर गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला राजा गोविलकर. आहा आपला हातून फटका. चेंडू चाललाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. फेकी कार्यापर्यंत 2 धाबा. चित्यासारखी चपलाई आपल्याला पाहायला मिळाली राजा गोविलकर यांच्या माध्यमातून. आणि 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. आता तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावा. यानंतरचा लगेचच सामना होणार आहे शिवस्वराज्य आणि भिकाजी शेट 11 या दोन संघाच्या दरम्यान. चांगला चेंडू यावेळेस. दोन्ही संघांना विनंती असेल की लगेच डगआउट घ्यायची आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल. त्यानंतरचा सामना झाल्यानंतर 10 मिनिटाचा लंच ब्रेक होईल आणि लगेचच 5वा सामना पार्थ 11 आणि माणिक 11 या संघात. यावेळेस राजा गोविलकर ऑन फायर चेंडू सीमा रेखा पार. बिग हिट KPL षटकार. मात्र धावसंख्या जण पोहोचले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावांनी जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 38 धावांचं उद्दिष्ट असेल. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 38 धावा. जर पार्थ 11 या संघाला जिंकायचं असेल तर 12 चेंडू 38 धावा कंपल्सरी चेस असेल. या लीगचा नियमच आहे की या कंपल्सरी चेस सामना करायचा असेल आपल्याला. आणि मला वाटतं सर्वेश भोवड याने जास्तीत जास्त राजा गोविलकर यांना स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे चेंडू बाकी असतील 12 आणि धावा करायच्या ते म्हणजे 38 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर साईवीर नवीन गोलंदाज दाखल झालाय. लेदरबॉग क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलं गेलंय. मुंबई असोसिएशनच्या क्रिकेटमध्ये सुद्धा खेळतावली पाहिलं गेलंय. आणि तेच आज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या मातीमध्ये खेळतावली पाहतोय. टेनिस क्रिकेट. पहिलाच बॉल शटम पूल करण्याचा प्रयत्न जर पंचचा हात समान आणि पंचांचा निर्णय तर वाईट. शुभम मुरगर आमच्यापर्यंत पोहोचतायत. एक अतिरिक्त धावा पहिल्या चेंडूवरती खर्च केले साईवीर्याने. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल 29 या धावसंख्येवरती. आधुनिक समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष्य असेल पार्थ 11 या संघासमोर. एक मोठं आव्हान. 12 चेंडू 37 धावा. राजा गोविलकर नाश्ता एंडला यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. पंचांचा निर्णय पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पंचांना 22वा नियम वापरावा लागला. वाईट चेंडू अतिरिक्त धावा. धावसंख्या 1 ने पुढे सरसेल 30 या धावसंख्येवरती. इथून मात्र सामना चेंडू बाकी असतील 12. जिंकण्यासाठी धावा करायच्या 36 धावा. काय करशील माझ्या सर्वेश बाबा. जास्तीत जास्त राजा गोविलकर यांना स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे. कारण षटकारांची आतषबाजी करू शकतात असे फलंदाज आपल्या समोर राजा गोविलकर
पुन्हा एकदा खराब गोलंदाजी साईवीर थोडेसे मला वाटतं इंजुरी मध्ये आहे साईवीर, परंतु त्या रीतीने परत मैदानावरती दाखल झाले. आज संघर्ष व प्रतिष्ठानचा संघर्ष करता येईल मैदानावरती पाहायला मिळत आहे, परंतु 3 चेंडू लगातार वाईट. खराब थोडीशी गोलंदाजी. आज जवळजवळ त्यांना 1 वर्ष झाले, ते सुद्धा एक इंजुरी मध्ये सापडले आहे. तरी सुद्धा कुरतडे प्रेमी लीग स्वतःच्या मातीची स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले मैदानावरती. असे साईवीर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. तर समोर असेल फलंदाज सर्वेश बोबड ऑन फलंदाजी मार्कवर, तर गोलंदाजी ट्रॅकवर साईवीर. थोडीशी साईड चेंज केली आणि पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. राईट मुर्दे विकेट. धावणे चालू केले, पंचांना पार केले. हा चेंडू शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेस चांगला चेंडू टाकला गेलाय. 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून येतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस पहिल्या 3 चेंडू अतिरिक्त धावा खर्च केल्या, त्यानंतर मला वाटतं कमबॅक जरूर केलाय साईवीर याने. पण एकदा पुढे चेंडू घेऊन यावेळेस पंचांचा निर्णय नक्कीच वाईट चेंडू. वॉर्निंग दिली गेली होती, यावेळेस वाईट चेंडू. पंच लेखम पंच आमचे परम मित्र शिवमजी नागवेकर सर यांचा सुद्धा मी मनस्वी आभार व्यक्त करतो या कुरतडे प्रेमी लीग मध्ये. तसेच साईवीर पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार्क आपण पाहतोय. पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. यावेळी नो घोषित केला पंचाने. थोडीशी खराब गोलंदाजी साईवीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिरिक्त धावा खर्च केल्या. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजे 33 या धावसंख्येवरती आता. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अजूनही समीकरण 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असतावेळी आपण पाहतोय संघर्ष युवा प्रतिष्ठान विपक्ष असतील पार्थिव लेवना संघाच्या दरम्यान चालू असलेला सामना. साईवीर पुन्हा एकदा हार नाही मानत आहे स्वतःला. पुन्हा एकदा यावेळी चांगली लेंथ पाहायला मिळाली. यावेळी सर राजा गोविलकर यांनी स्ट्रायकिंग नेनला घेतली. आपल्या स्वतःवरती जबाबदारी पूर्ण खांद्यावरती घेतले आणि सर्वेशला मागे परतावं लागतंय. बॅक टू द पॅव्हिलियन सर्वेश डीजे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील नवीन फलंदाज दाखल झाले. स्ट्रायकिंगला पाहतोय तर स्ट्रायकिंगला राजा. पहिला चेंडू साईवीरचा भिरकावून देण्याचा जरूर प्रयत्न होता, कारण गरजेचं आहे आता. सामना येऊन टेपलाय. समीकरण आहे अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चेंडू बाकी असतील आता इथून 9 चेंडू 33 धावाची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण पार्थिव लेवना संघाला कुरतडे प्रेमी लीग तिसऱ्या पर्वाचा सर्वाधिक मोठा आव्हान ठेवलं होतं पार्थिव लेवना संघासमोर 66 धावांचं. यावेळीच पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय. स्लोवर चेंडू थोडीशी फिरकी होती साईची, चेंडू समजला नाही आणि निर्धाव चेंडू जिथून जरूर सांगता झाले. चांगली गोलंदाजी. ज्या प्रकारे पहिले खराब चेंडू टाकले त्यानंतरचं कमबॅक केलंय हे साईवीरला ओळख आहे याची. साईवीर याची अत्यंत लेदर बॉल क्रिकेट सुद्धा गाजवलंय आणि मुंबई असोसिएशन मध्ये पाहिलं गेलं यांना. पुन्हा एकदा साईवीर. यावेळी जेलची शक्यता होती, बॅटची एज लागली होती आणि ते मात्र राजा गोविलकर. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद डीजे. एक उत्कृष्ट असे खेळाडू आणि आम्हाला कायम असे मार्गदर्शन करणारी लेजेंड म्हणून या कुरतडे गावचे रोहन कुरतडकर आज जवळजवळ
38 वयाचे असून सुद्धा या कुर्तडे गावची लीग खेळतात आहे. एक आमच्यासाठी मोठी बात आहे. आणि पंचक्रोशी मध्ये अनेक ट्रॉफ्या स्वतःच्या बळावरती विकास कुर्तडे या संघाला जिंकून देणारे रोहन कुर्तडे यावेळी पहिल्या चेंडूवरती हिट केलाय. चेंडू वन बाउन्स जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला आहे आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. चित्यासारखी धाव घेतली रोहन कुर्तडकर याने आणि 2 धावा कंप्लीट केल्या. म्हणजेच काय 2 धावेच्या माध्यमातून धाव संख्या पोहोचली आता 35 या धाव संख्येवरती. तर मात्र चेंडू बाकी असतील 6 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 31 धावा. ओर टू डीजे. आपल्यासाठी ते लगेचच आपण घेऊन जायचंय आणि सचिन दादा पोटक यांना विनंती करतो की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. तर चालू असलेला सामना आपण पाहतोय. संघर्ष प्रतिष्ठान इथे समीकरण राहिलंय 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असेल. 31 धावा. 6 चेंडू 31 धावा समीकरण. अनिकेत कांबळे ऑन बॉलिंग मार्क. चलकेवाडी एक्सप्रेस स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय स्वप्नील आगरे. स्वप्नील टू अनिकेत. पहिला चेंडू स्वप्नील साठी. 6 चेंडू 31 धावांची गरज असावी. झेलची शक्यता. झेल काही क्षेत्ररक्षक पोहोचला आहे परंतु झेल सुटला अंतिम क्षणी आणि 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल. अजूनही सामना 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. यानंतर होणारा सामना असेल शिवस्वराज्य आणि भिकाजी शेठ 11 या 2 संघांच्या दरम्यान सामना होईल आणि त्यानंतर 10 मिनिटाचा लंच ब्रेक होईल. याची नोंद असावी आपल्याला सर्वांना. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून जरुरीला 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु स्ट्रायकिंग एंडला रोहन कुर्तडकर असतील. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि समोर असेल अनिकेत कांबळे एक लेजेंड कुर्तडे गावचे रोहन कुर्तडकर. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण. तर समोर एक वेगवान गोलंदाज अनिकेत कांबळे मॅन फ्रॉम चालकेवाडी एक्सप्रेस. राईट ग्राउंड विकेट. पहिला चेंडू या कर्लेचा चेंडू या वेळी पाहायला मिळाला. वेगवान चेंडू टाकला होता. रोहन याला समजलं नाही. चेंडू निर्धाव चेंडूची इथून सांगता होते. थोडंसं मला वाटतं सामना हा संघर्ष प्रतिष्ठान यांच्याकडे झुकतावेळी पाहतोय आपण. यावेळी सुद्धा यॉर्कर लेनचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू रोहन यांना माग परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन रोहन कुर्तडकर. नवीन फलंदाज ओमकार आलाय.
रोहन यांची जागा घेण्यासाठी तर स्ट्रायकिंग एंडला ह्या ओमकारने सुद्धा गेल्या वर्षी पर्वामध्ये चांगली फटकेबाजी केली होती. तो ओमकार पहिल्या चेंडूवरती शॉटआउट पूल केलाय. यानंतर होणारा सामना भिकाजी शेट्टी 11 आणि शिवस्वराज्य 11 या दोन संघाच्या दरम्यान सामना होईल. चार धावा. नक्कीच पण एकदा अनिकेत पुढे चेंडू घेऊन ओमकारसाठी. ओमकार याचा वेगवान चेंडू होता. अनिकेतचा समजू शकले नाही चेंडूवरती, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडूचे सामना होते आणि हा सामना विजयी होतोय. संघर्ष युवा प्रतिष्ठान पहिला सामना विजयी होतोय. यानंतर होणारा सामना शिवस्वराज्य आणि भिकाजी शेट्टी 11. नाणेफेकीचा कौल शिवस्वराज्य 11 या संघाने जिंकल्याने प्रथम तर मला वाटतं फलंदाजी स्वीकारली आहे. सचिन दादा फुटक 2 मिनिटं डीजे. सचिन दादा फुटक आपल्याला विनंती असेल की आपण या